नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आता पाचवी कविता जी आहे गाव याला सुरुवात करणार आहोत। पहिले नेहमीप्रमाणे कवितेचं वाचन, सरळ अर्थ, त्याचप्रमाणे रिकामी जागा, एका वाक्यात उत्तर, संदर्भ स्पष्टीकरण म्हणजे संदर्भ देऊन सरळ अर्थ लिहा आणि ब्रीफ क्वेश्चन आन्सर। आपण पाचवी कविता घेतोय गाव, कवी अनिल पाटील। या कवितेमध्ये कवीने गावाबद्दलची ओढ व्यक्त केलेली आहे। डोळ्यापुढती येतो जेव्हा आठवणीचा गाव, विरून जाती वाऱ्यावरती बेचैनीचे भाव। वळण वाकड्या नदीत आहे खळखळते पाणी, नजर पाखरू भिरभिरे पण आवल होई वाणी। बाभळीच्या बनाशेजारी आंब्याची आमराई, गर्द सावली पौडलेली वारा गातो अंगाई। हिरवेगार पीक नाचते काळ्या भोर शिवारी, रेंगाळते मन त्या ठिकाणी पाय नेती माघारी। गावापासून केले दूर वितभराच्या पोटाने, तरी ओळख होतसे अमुची गावाच्या नावाने। आता सहज साधी अशी ही भाषा कवीची आहे आणि ही कविता वाचता वाचता नकळत तुम्हाला त्याचे सरळ अर्थ देखील लक्षात आले असतील। तर आपण ह्याचा संदर्भ म्हणजे प्रस्तावना, इंट्रोडक्शन कशी लिहायची हे बघूया। गाव यातिक या काव्यसंग्रहातून घेतलेली कवी अनिल पाटील यांची गाव ही कविता आहे। या कवितेत कवीने गावाबद्दलची ओढ व्यक्त केलेली आहे। गाव हे साधं सरळ असतं, गावातील माणसं प्रेमळ असतात आणि अशा या सरळ साध्या गावातून टिचभर खळगं भरण्यासाठी जेव्हा लोक गाव सोडून पोटा पाण्यासाठी शहरात येतात, पण गावाची ओढ, त्याचे प्रेम काही कमी होत नाही। हीच ओढ कवीने वर्णन केलेली आहे। आता ओढ म्हणजे सतत सतत त्या ठिकाणी जाणं, कारण कवीचं बालपण जे आहे ते या गावात गेलेलं आहे। त्यामुळे त्याने जे बालपण घालवलेलं आहे ते बालपण त्याच्या नजरेपुढे येत आहे। तर बघूया कवीचे बालपण ज्या वातावरणात गेले ते गावाचे राहणीमान कवीच्या डोळ्यापुढे येतं। त्या सर्व आठवणी त्यांच्या नजरेसमोर येतात, तेव्हा त्यांच्या मनाची बेचैनी उदासी दूर होते। बेचैनी म्हणजे उदासपणा, कारण शहर म्हटलं की धकाधकी किंवा काय हे सगळं अडीअडचणी येत असतात आणि नकळत त्याला गावाची ओढ वाटू लागते आणि गावाच्या आठवणी त्याच्या डोळ्यापुढ्यात येतात। पुढचं बघूया। कवीच्या गावात नागमोडी वळणे घेणारी नदी वाहते आहे। त्या नदीचे खळखळणारे पाणी आहे। हे खळखळणारे पाणी अडीअडचणींवर विजय मिळविणारे आहे। या पाण्यासारखेच खळखळते प्रेम करणारी गावातली माणसं आहेत। नकळत कवीला नदी काठावर घालवलेल्या आठवणी डोळ्यासमोर येतात आणि या आठवणींचा वेध घेताना कवीची नजर पक्ष्यांप्रमाणे इकडे तिकडे जाते। तेव्हा कवीची वाणी ही अबोल होते, म्हणजे कवीच्या तोंडातनं शब्द निघत नाही, कारण तो त्या आठवणींमध्ये रमलेला असतो। आता कवीला आठवत आहे ती आमराई। कवीला बाभळीच्या वनाजवळच असलेली आंब्याची झाडे आठवतात। त्या अनेक झाडांमुळे तयार झालेली दाट सावली आठवते आणि वाऱ्याची हळूच झुळूक येते, तेव्हा कवीला वाटते जणू वाराच अंगाई गीत गात आहे। कवीचे मन काळ्याभोर शेतात डोकावते, तेव्हा त्या शेतामध्ये हिरवेगार पीक आलेले असते आणि वारा सुटताच ते हिरवेगार शेतातील पीक नाचत आहे असे त्याला वाटते। परत परत कवी मन त्या आठवणीत रमते, कारण कवितेमध्ये रेंगाळते हा शब्द दिलेला आहे, म्हणजे परत परत कवी मन त्या आठवणीत रमते। ते शहरात पोटा पाण्यासाठी जरी आले असले तरीही गावाच्या आठवणीने माघारी फिरताना गावाकडे जाण्यासाठी कवी म्हणतात, पोटा पाण्यासाठी वितभर
म्हणजे हे काय आहे तर पोट आहे. कवी म्हणतात, पोटा पाण्यासाठी आम्ही गावापासून दूर जरी गेलो तरी आमची ओळख ही गावामुळेच होते, गावाच्या नावानेच होते. हे झाले पूर्ण कवितेचे सरळ अर्थ. आता प्रश्न देतो आहे, पुढील रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. विरून जाती, इथे रिकामी जागा आली आहे. बेचैनीचे भाव, मग याला ऑप्शन दिले आपण वाऱ्यावरती, पावसावरती आणि गाण्यावरती. आपण इथे लिहिणार आहोत विरून जाती वाऱ्यावरती बेचैनीचे भाव. दुसऱ्या ह्याच्यात पहिलीच रिकामी जागा दिली आहे. पीक नाचते काळ्या भोर शिवारी, पिवळे जर्द हिरवेगार निळेशार. मग आपण लिहिणार आहोत हिरवेगार पीक नाचते काळ्या भोर शिवारी. वळण वाकड्या नदीत आहे, रिकामी जागा येते आहे इथे पाणी. मग पाणी कसं आहे, फेसाळतं, उकळतं, खळखळतं. तर वळण वाकड्या नदीत आहे खळखळते पाणी. चौथी रिकामी जागा, बाभळीच्या बनाशेजारी आंब्याची. मग आता ही काय आहे, वनराणी, फुलराणी, आमराई. आता इथे सहज उत्तर तुमच्या लक्षात येईल, कारण आंब्याची ही काय असते, आमराई. म्हणजे बाभळीच्या बनाशेजारी आंब्याची आमराई. पुढच्या ह्याच्यामध्ये येत आहे हिरवेगार, रिकामी जागा आहे नाचते काळ्याभोर शिवारी. मग आता इथे आपण वानर लिहिलेलं आहे, पान लिहिलेलं आहे आणि शेत लिहिलेलं आहे. मग इथे आपण ऑप्शनला घेतोय आहे हिरवेगार शेत नाचते काळ्याभोर शिवारी. शेवटची आणि सहावी रिकामी जागा आहे गावापासून केले दूर, रिकामी जागा पोटाने. मग टीचभर आहे, बोटभर आहे, वितभर आहे. मग कुठलं आहे, वितभर पोटाने. रिकाम्या जागा आपल्या संपल्या आहेत. तेव्हा पुढचा प्रश्न, एका वाक्यात उत्तरे लिहा. कवीच्या डोळ्यापुढे काय येते? कवीच्या डोळ्यापुढे आठवणींचा गाव येतो. कवितेतील आमराई कोठे आहे, बाभळीच्या बनाशेजारी. हिरवेगार पीक कोठे नाचत आहे, काळ्याभोर शिवारात हिरवेगार पीक नाचत आहे. चौथा प्रश्न बघा, वाऱ्यावरती काय विरून जातात? कवीच्या मनातील बेचैनीचे भाव वाऱ्यावरती विरून जातात. गावापासून कोणी दूर केले असे कवी म्हणतात? वितभर पोटाने गावापासून दूर केले असे कवी म्हणतात. गाव या कवितेचे कवी कोण आहेत? गाव या कवितेचे कवी अनिल पाटील आहेत. गाव ही कविता कोणत्या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे? गाव ही कविता यातिक या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. आता इथे कवीचं नाव काय आहे, कोणता काव्यसंग्रह आहे, हे मुद्दाम प्रश्न याच्यासाठी दिले आहेत की संदर्भ लिहिताना तुम्हाला हे जर प्रश्न पाठ असतील तर अडचण येणार नाही. आपण आता पुढे वळतो आहे. संदर्भ देऊन सरळ अर्थ लिहा. वळण वाकड्या नदीत आहे खळखळते पाणी, नजर पाखरू भिरभिरेपण अबोल होई वाणी. संदर्भ बघा. गाव या कवितेत कवी अनिल पाटील यांनी त्यांचे बालपण जिथे गेले त्या गावाविषयीच्या आठवणी वर्णन केलेल्या आहेत. कवीला पोटा पाण्यासाठी नोकरी निमित्ताने गाव सोडून जावे लागले, पण कवीला गावातील प्रत्येक ठिकाणाची आठवण येते. कवीच्या गावात वेडीवाकडी नागमोडी वळणाची नदी आहे. त्या नदीतील पाणी खळखळणारे वाहणारे आहे. त्या खळखळत्या पाण्यात बालपणी घालवलेले आनंदी दिवस, त्या आठवणींचे चित्र कवीसमोर येते आणि त्या निसर्ग चित्रात त्या आठवणींमध्ये कवी गुंग होऊन जातो व कवीची वाणी अबोल होते. हा झाला सरळ अर्थ. पण तुमचं मत काय आहे हेही तुम्ही लिहू शकता, जसं मी लिहिलेलं आहे. यावरून गावाच्या ओढीने त्या निसर्ग चित्रामध्ये कवी गुंग होऊन जातो असे दिसते. दुसरा संदर्भ बघूया. बाभळीच्या बनाशेजारी आंब्याची आमराई, गर्द सावली पहुडलेली वारा गातो अंगाई. संदर्भ बघू. कवी अनिल पाटील यांची गाव ही कविता आहे. या कवितेत कवीने गावाकडच्या ओढ लावणाऱ्या आठवणींचे वर्णन केलेले आहे. सरळ अर्थ, कवी गावातून कामाकाजासाठी
शहरात आला असला तरी त्याला आपल्या गावातील बाभळीच्या वनाशेजारी असलेली आंब्याची आमराई आठवते. झाडांमुळे निर्माण झालेली दाट सावली कवीला आठवते. वारा जणू अंगाई गीत गात असतो असेही कवीला वाटून जाते. यावरून कवीची नाळ ही गावाशी किती पक्की आहे हे दिसून येते. तिसरा, गावापासून केले दूर वितभराच्या पोटाने, तरी ओळख होतसे अमुची गावाच्या नावाने. यातिक या काव्यसंग्रहातून घेतलेली गाव ही कविता आहे. या कवितेत गावाची ओढ कवी अनिल पाटील यांनी व्यक्त केलेली आहे. सरळ अर्थ, कवीने बालपणी घालवलेले गावामधले दिवस, तेथील आठवणी, गावाचे निसर्गचित्रण हे कवीला सतत आठवताना भले कवी नोकरी निमित्ताने शहरात आले तरी त्यांची ओळख ही गावावरूनच होत असते असे अतूट बंध गाव व गावातील माणसांशी कवीचे आहे. यावरून माणूस कामकाजाच्या निमित्ताने कुठेही गेला, परदेशात सुद्धा गेला तरी त्याचे मन त्याला गावापासून दूर करू शकत नाही असे दिसून येते. आता 3 संदर्भांमध्ये तुम्हाला वेगळेपण असा दिसला असेल की पहिले आपण गाव या कवितेचं नाव लिहिलंय आणि मग कवीचं नाव लिहिलंय. दुसऱ्या याच्यामध्ये पहिले कवीचं नाव लिहिलंय मग कवितेचं नाव, आणि आता तिसऱ्या याच्यामध्ये पहिल्यांदा काव्यसंग्रह घेतलेला आहे आणि मग कवीचं नाव लिहिलेलं आहे. म्हणजे 3 पॅटर्ननी तुम्ही संदर्भ लिहू शकता. शेवटचे क्वेश्चन आहेत. खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 50 ते 60 शब्दात लिहा. मी नेहमी तुम्हाला सांगत असते की 50 ते 60 शब्द म्हणजे अगदी टिपिकल तेवढेच न लिहिता आपल्या प्रश्नाचं उत्तर हे पूर्ण होईस्तोवर आपण त्याचे मुद्दे हे लिहिले पाहिजेत. प्रश्न बघूया. कवीच्या मनातील बेचैनीचे भाव केव्हा नाहीसे होतात? कवी अनिल पाटील यांची गाव ही कविता आहे. या कवितेत कवी मनातील बेचैनीचे भाव कसे नाहीसे होतात याविषयीचे मत व्यक्त केलेले आहे. नोकरी धंद्याच्या निमित्ताने पोटा पाण्यासाठी कवीला गाव सोडून शहरात राहावं लागते. पण कवीला आपल्या गावाविषयी, तेथील निसर्ग, माणसांविषयीचे प्रेम आहे. म्हणून शहरात राहताना होणारी अडचण, मनाचा एकटेपणा यामुळे कवीचे मन अस्वस्थ होते. तेव्हा त्यांना आपल्या गावाची आठवण होते. आनंदी बालपण त्यांना आठवते. तेव्हा हळूहळू कवी गावाकडच्या आठवणींमध्ये रमून जातात. त्यांच्या डोळ्यासमोर गावातील नदी, आमराई, हिरवेगार शेत आणि कवीच्या मनाचे बेचैनीचे भाव नाहीसे होतात. का तर त्यांच्या डोळ्यासमोर या सर्व वस्तू येत राहतात. या सगळ्या भौतिक जे सौंदर्य आहे हे कवीच्या डोळ्यासमोर येत राहतं. दुसरा प्रश्न. कवीला गावातील आमराई, नदी, शेत का आवडते? कवी अनिल पाटील यांनी गाव या कवितेत गावातील आमराई, नदी, शेत यांचा उल्लेख केलेला आहे. कवीच्या गावात वेडीवाकडी वाहणारी नदी आहे. नदीतील खळखळ वाहणारे पाणी बाभळीच्या बनाशेजारी असलेल्या आमराईत निवांत दाट सावली आहे. वारा वाहतो तेव्हा वारा अंगाई गीत गातो आहे असे कवीला वाटते. तर शेतातील काळ्या मातीत हिरवेगार पीक डोलत आहे. हे सर्व निसर्ग चित्रण कवीच्या डोळ्यासमोर तरळून जातात. कारण कवी हा गाव सोडून रोजीरोटीसाठी, पोटासाठी, नोकरीसाठी शहरात आलाय. तरीही कवीची ओळख ही गावावरूनच पडते. म्हणजे वरील सर्व आमराई, नदी, शेत, निसर्ग सौंदर्य कवीला आवडते. कवीने तिथे घालवलेले बालपणीचे दिवस आठवतात. शहरातील धकाधकीमध्ये कवीला या गोष्टी आठवू लागतात आणि कवी यामध्ये रमून जातात. धन्यवाद.